आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सिरियस? ही गोळी ही गोळी ती आलीच नाही पण हो ती येईल तू पण ती काय नाही येत एवढा वेळ. येईल ती कामात असेल काही येणार. बघ काय काय झाली याची अवस्था. एक मिनिट, बाय द वे ही कसली औषध आहेत? काही नाही, तुला जरा विकनेस होता, ताप होता, त्यामुळे त्याच्यासाठीच. हो ना? हो, तुला बरं वाटेल. बेस्ट आहे. मग एकदा मी बरा झालो ना की मग मला आराध्याला घेऊन बाहेर जाता येईल ना कुठेतरी. डॅड नाही म्हणलं तरी घरात बसून असं बोलणं होत नाही हो, काही डिस्कशन छान होत नाही. एकदा मी बाहेर गेलो ना की छान गप्पा होतील आणि मग भांडण मिटेल आमचं. तुला लवकर बरं व्हायचंय ना? ऑफकोर्स बरं व्हायचंय. आता आजारी कोण पडून राहणार घरात. मग आता आराम कर, शांत आराम कर. तू लवकर बरा होशील, तू आराध्या वहिनी बरोबर फिरायला जाऊ शकशील. राईट? ठीक आहे चल, पण आराध्या आली की मला उठवा. अक्षय. हा हो हो, तू काळजी करू नकोस. राहून राहून पश्चाताप होतोय श्रावणी. मी वहिनीला असं एकटं जाऊ द्यायला नको हवं होतं. मी जायला हवं होतं तिच्या बरोबर. मी तिच्या बरोबर गेलो असतो तर हा घातपात झालाच नसता. हे सगळं ममांनी घडवून आणलं. त्या दिवशी जर गाडीत मी असतो तर मे बी मम्मांनी हे सगळं केलंच नसतं. आज आराध्या वहिनी जिवंत असते. माझ्या भावाची ही अवस्था झाली नसते. ममांनी जीव घेतलाय आराध्या वहिनीचा. तुमचं कुटुंब उद्ध्वस्त केलं, तुमच्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. खूप वाईट वागलेत मम्मा. ममांना त्यांच्या वागण्याची शिक्षा मिळायलाच हवी. आराध्या वहिनीला न्याय मिळायलाच हवा. हॅलो कमिशनर साहेब, मी अक्षय सरनाईक बोलतोय. मला तुमच्याकडे एक तक्रार करायची. यशोधरा सरनाईकांनी त्यांची सून आराध्या सरनाईक हिचा खून केलाय. नाही, तो अपघात नव्हता, तो एक प्लॅन्ड मर्डर होता. प्लीज तुम्ही लवकरात लवकर त्यांना अटक करा आणि त्यांची चौकशी करा. आपला कणा होती हो आराध्या, अभिमान होती ती आपला. श्रावणीसाठी जीवाचं रान केलं तिने आणि त्यातच ती गेली. श्रावणीला न्याय मिळवून देण्याकरता तिच्यावरच अन्याय झाला हो.
आहे तुझं. या घराने आपली पोरगी आपल्यापासून हिरावून घेतली. आता इथे राहण्यात काय अर्थ आहे? काय ठेवलंय आपल्यासाठी इथे? का म्हणून आपण या घरावर ओझ बनून राहायचं? अहो पण श्रावणीची अवस्था पाहताय ना कशी आहे. आपण कुठे राहणार, काय करणार, तिची काळजी कशी घेणार हो आपण? या घराने श्रावणीला काय कमी त्रास दिलाय का? हं? आणि आता तर आपली आराध्या पण नाही आहे ग. खरं बोलताय तुम्ही. आपण कुठेही राहूया, कसल्याही परिस्थितीत राहूया, पण या घरात नको. आपण इथं जाऊया. बरोबर आहे तुझं. मी सामान आवरायला घेतो. उद्या सकाळीच आपण इकडून निघूया. नाही राहायचं आपण या घरात. बोल ना काहीतरी प्लीज. तू किती दिवस अशी रुसून बसणार आहेस? मी मान्य करतोय ना माझी चूक. तू काहीतरी बोल. तू चीड रागाव हवं तर माझ्यावर, पण काहीतरी बोल ना प्लीज. असं नको करू प्लीज. श्रेयस, मी आजी, बरं झालं आजी तू आलीस. तू बस आधी इथे. तू बोल आराध्याशी. तू बोल. तिला सांग आधी. तिला माझ्याशी बोलायला सांग. ती रुसून बसली माझ्यावर. आराध्या आता आजीशी तरी बोल बघू. आराध्या बोल ना आजीशी. काय तुला काय वाटतंय ते सांग. हो हो बोलते मी. आराध्या, आराध्या राजा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय, पण आपल्या दोघांमध्येच. हा, आपल्याला मध्ये मध्ये हा श्रेयस नको. कळलं? हे बरं आहे. मी तुझ्याशी नंतर बोले ना. आधी मी श्रेयसला सूप भरवते. हे बर घे माझा सोन्या ग. तो घे. मस्त आहे. तुला तिला बरं नाही गस. हो भरवते. मस्त आहे. आराध्या बाळा घे सूप घे. बघ घेतलं तिने. आता तू हे संपवून टाक बरं. बर. शाण माझं.